Welcome students. In today's class, we will learn about the next point, that is defining derived class. In last lecture, we saw what is inheritance and the concept like basic class or base class and derived class. As we know that when we want to reuse the properties of some already developed class in one new class, then that new class is called as a derived class, and the already defined, that is old class, is called as a base class. Now here, if we want to inherit the properties of already developed class in the new class, then how we can define that class? We see the detailed information about this in this point. जेव्हा एखाद्या ऑलरेडी तयार असणाऱ्या क्लासच्या प्रॉपर्टीज म्हणजेच त्या क्लासमधले मेंबर्स आपल्याला एका नवीन क्लासमध्ये ॲक्सेस करायचे असतात, दिस कन्सेप्ट वी कॉल्ड ॲज अ इनहेरिटन्स. म्हणजेच आपल्याला इनहेरिट करायचे असतात, त्यावेळी तो जो नवीन क्लास आहे तो क्लास डिफाईन कसा करायचा, तो पॉईंट आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. Here is the syntax for this. Now you can see this syntax. So this is the syntax. Now in this syntax, here we write class derived class name. इथे derived क्लासचं नाव आहे, म्हणजे जो नवीन क्लास आपण तयार करणार आहोत त्या क्लासचं हे नाव असेल. Then visibility mode. Now what is visibility mode? So as we know that there are three visibility mode. So private, public and protected. So here we use two types of visibility modes. तर आपण दोन टाईपचे विजिबिलिटी मोड्स वापरतो. हा विजिबिलिटी मोड पॉईंट आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. वेन वी डिफाईन द क्लास वी नीड टू राईट प्रायव्हेट और पब्लिक. वेन वी राईट ॲज अ public, it means that members are under the or that members are publicly available out of class. If we write the private keyword, then that members just use within the class, they are private members of that class. तर आपल्या क्लासमधले मेंबर्स क्लासच्या बाहेर विजिबल होऊ शकतील की नाही, इट कॅन बी डिफाईन्ड विथ धिस वर्ड, आणि म्हणून या वर्ड्सला प्रायव्हेट आणि पब्लिक या वर्ड्सला विजिबिलिटी मोड असं म्हणतात. सो हिअर इज द सिंटॅक्स. इन दिस सिंटॅक्स फर्स्ट ऑफ ऑल वी राईट हिअर क्लास कीवर्ड, देन वॉट एवर द न्यू क्लास नेम दॅट वी वॉन्ट टू गिव हिअर, दॅट न्यू क्लास इज कॉल्ड ॲज अ डिराइव्ड क्लास. देन द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इट इज colon symbol. If we want to use the inheritance concept, then this colon symbol is compulsory while defining the derived class. तर हा colon symbol द्यायचा, आणि त्यानंतर मग प्रायव्हेट की पब्लिक हा विजिबिलिटी मोड जो आपल्याला हवा आहे तो इथे लिहायचा आहे. अँड देन द नेम ऑफ बेस क्लास, ज्या क्लासमधून आपण हे प्रॉपर्टीज किंवा आपण हे मेंबर्स ॲक्सेस करणार आहोत त्या बेस क्लासचं इथे नाव असेल. सो दिस इज द सिंटॅक्स. आणि मग खाली हा जो पार्ट लिहिलेला आहे हा आपल्या डिराइव्ड क्लासच्या मेंबर्सच्या डेफिनेशन्स असतील, म्हणजे थोडक्यात डिराइव्ड क्लास डिफाईन केलेला असेल खाली. असं केल्यानंतर ह्या बेस क्लासचे जे काही मेंबर्स असतील ते डिराइव्ड क्लासचे सुद्धा काय होतील, मेंबर्स होतील. सो दिस इज द सिंटॅक्स ऑफ डिफायनिंग द क्लास. नाउ हिअर आर सम एक्झाम्पल्स. खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. यू कॅन सी धीस एक्झाम्पल्स. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत या एक्झाम्पल्समध्ये आपण वरच्या सिंटॅक्सप्रमाणेच लिहिलेलं आहे. क्लास कीवर्ड आहे, डिराइव्ड क्लासचं नाव आहे, कोलन सिम्बॉल आहे. फक्त विजिबिलिटी मोड्स जे आहेत ते आपण वेगवेगळे वापरलेत, आणि जो बेस क्लास आहे त्या बेस क्लासचं नावसुद्धा कॉमन आहे, आणि डिराइव्ड क्लासचं नावसुद्धा कॉमन आहे. इथे ABC हा डिराइव्ड क्लास आहे दॅट वी वॉन्ट टू डेव्हलप इन न्यू, अँड XYZ इज द बेस क्लास from which we can access the properties.
Now we will see detailed in about these examples. Now see here, एक example आपण पाहूया. Now see here, class keyword is here, ABC is our derived class, colon symbol आहे आणि इथे आपण प्रायव्हेट असा कीवर्ड वापरला आहे. नंतर XYZ जे लिहिले, इट इज अवर बेस क्लास. इट मीन्स दॅट द मेंबर ऑफ XYZ, तर इथं XYZचे जे मेंबर्स आहेत ते आता ABCचे मेंबर्स होणार. पण द मेन थिंग इज दॅट हिअर वी राईट कीवर्ड प्रायव्हेट. जर आपण प्रायव्हेट कीवर्ड लिहिलं तर जेव्हा आपण प्रायव्हेट कीवर्ड लिहितो याचा अर्थ आपण तो बेस क्लास XYZ हा बेस क्लास प्रायव्हेटली इनहेरिट करतो. आणि प्रायव्हेटली जेव्हा एखादा क्लास आपण इनहेरिट करतो, देन द पब्लिक मेंबर्स ऑफ दॅट बेस क्लास, public member of that base class also become the private members of derived class. Now see here, जेव्हा आपण प्रायव्हेट असा कीवर्ड वापरतो त्यावेळी XYZचे, केअरफुली ऐका, द पब्लिक मेंबर्स ऑफ XYZ बिकम द प्रायव्हेट मेंबर ऑफ ABC. XYZचे प्रायव्हेट मेंबर्स तर आपण ॲक्सेस करू शकत नाही, बिकॉज द डेटा हायडिंग कन्सेप्ट इज यूज्ड इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, and due to this the private members of any class cannot be accessed out of that class through inheritance also. म्हणजे इनहेरिटन्स हा कन्सेप्ट वापरला तरीसुद्धा एखाद्या क्लासचे प्रायव्हेट मेंबर आपण ॲक्सेस करू शकत नाही. इनहेरिटन्स कन्सेप्टनं फक्त आपण एखाद्या क्लासचे पब्लिक मेंबर ॲक्सेस करू शकतो क्लासच्या बाहेर दुसऱ्या क्लासमध्ये. पण जर आपण इनहेरिट करत असताना प्रायव्हेट असं जर कीवर्ड किंवा विजिबिलिटी मोड तिथे यूज केला तर त्या बेसिक क्लासचे किंवा त्या बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर आहेत ते नवीन क्लासचे प्रायव्हेट मेंबर होतील. अँड ॲज वी नो दॅट वेन दॅट मेंबर बिकेम प्रायव्हेट ऑफ न्यू क्लास दे कॅन नॉट बी ॲक्सेस आउट ऑफ द क्लास. त्याला आपण क्लासच्या बाहेर यूज करू शकत नाही कारण ते त्या क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स होऊन जातील. त्यामुळं आपण प्रायव्हेटली इनहेरिट केलं तर ते मेंबर्स आपण आपल्या क्लासच्या बाहेर यूज करू शकणार नाहीत आणि क्लासच्या बाहेर यूजच करता येणार नाहीत तर ते त्या क्लासकडून इनहेरिट करून आपल्याला त्याचा फारसा यूज होणार नाही. त्यामुळे जनरली ॲक्सेस करण्यासाठी किंवा इनहेरिट करण्यासाठी प्रायव्हेट हा विजिबिलिटी मोड वापरल्या जात नाही. नाउ द नेक्स्ट, here is one another example. Now see carefully what is the difference in these two examples. Here also class ABC, but here we use the keyword public. It means that now all the public members of XYZ now also become public members of ABC. And when the public members of XYZ become the public members of ABC, they can be accessible to the object of derived class. मग जर XYZचे सगळे मेंबर पब्लिक मेंबर्स ABCचे पब्लिक मेंबर झाले तर वी कॅन इनहेरिट देट और वी कॅन यूज देम आउट ऑफ क्लास 2 बाय यूजिंग द ऑब्जेक्ट ऑफ ABC. म्हणजे आपण हे पब्लिक हा विजिबिलिटी मोड बेसिकली यूज केला जातो व्हेन वी वॉन्ट टू इम्प्लिमेंट द इनहेरिटन्स कन्सेप्ट. सो हियर द कमेंट इज ऑल्सो रिटन प्रायव्हेट डेरिवेशन, द इनहेरिटन्स और इनहेरिटेड या वर्डलाच दुसरा नाव आहे डेरिवेशन अँड इट इज पब्लिक डेरिवेशन. मीन्स XYZचे XYZचे पब्लिक मेंबर ABCचे जर प्रायव्हेट मेंबर होत असतील तर इट इज कॉल्ड ॲज अ प्रायव्हेट डेरिवेशन आणि XYZचे पब्लिक मेंबर ABCचे जर पब्लिक मेंबर होत असतील तर इट इज कॉल्ड ॲज अ पब्लिक डेरिवेशन. नाउ हियर इज वन अनदर एक्झाम्पल. सी हियर दॅट एक्झाम्पल. इन दिस एक्झाम्पल जस्ट वी राईट हियर ABC
colon symbol and XYZ. We do not write here any public or private. आपण इथे public पण लिहिलेलं नाही, private पण लिहिलेलं नाही. But then and then also it is private because it is by default. जसं आपण पाहिलं की क्लासची डेफिनेशन लिहित असताना जर आपण तिथं पब्लिक किंवा प्रायव्हेट असं काहीच लिहिलं नाही, देन दॅट मेंबर्स आर बाय डिफॉल्ट प्रायव्हेट मेंबर्स ऑफ दॅट क्लास. तसं इथं एखाद्या क्लासला इनहेरिट करत असताना कोलन सिम्बॉलच्या नंतर आपण प्रायव्हेट किंवा पब्लिक असं जर काहीच नाही लिहिलं तर याचा मिनिंग आहे दॅट क्लास बिकम अ प्रायव्हेटली इनहेरिटेड और दॅट क्लास बिकम थ्रू प्रायव्हेट इनहेरिटन्स कन्सेप्ट. आणि मग XYZ क्लासचे जे काही पब्लिक मेंबर आहेत ते ABCचे प्रायव्हेट मेंबर होतील. म्हणजे हे आणि हे कन्सेप्ट, हे जे दोन कन्सेप्ट आहेत दीज आर सेम. फक्त फरक इथे आहे की इथे आपण प्रायव्हेट कीवर्ड वापरला आहे, इथे प्रायव्हेट कीवर्ड बाय डिफॉल्ट यूज केलेला आहे. सो दिस इज द definition of derived class. In next lecture we will learn about the first type of inheritance. We will see the example of single inheritance and through that we can use this definition. ही definition सुद्धा आपल्याला तिथे असेल कारण सिंगल इनहेरिटन्समध्ये एका क्लासला आपण तयार करणार आहोत जो की ऑलरेडी प्रीडिफाईन्ड एखाद्या क्लासचे काही मेंबर्स इनहेरिट करून तयार झालेला असेल. So here we need to define this concept derived class and base class too. So I hope all of you understand this point. If you have any doubts, so please comment me for that. Keep watching the videos. Take care. Thank you.